काही बोलायचं आहे का? काही सांगावंसं वाटतंय? हं? आपण दोघी मैत्रिणी आहोत ना, लीला? एकमेकींपासून काहीच लपवायचं नाही, असं ठरलंय ना आपल्यात? मग एवढी मोठी गोष्ट का लपवलीस तू माझ्यापासून? हं? लपवलीस ना? तू बोल. नाही काही बोलावंसं वाटत का? काहीच सांगायचं नाहीये ना तुला मला? सगळं लपवून ठेवायचंय. अजूनही लपवतेस का? आपली मैत्रीच संपलीये? मी तुझी मैत्रीण राहिलीच नाही है ना? खरंय. नाहीच राहिलो होत आपण मैत्रिणी. म्हणूनच तर मी अंतराला या घरी आणू नकोस. इतक्या विनवण्या केल्या तरी देखील माझ्या मनाविरुद्ध तू अंतराला घरी आणलंस आणि स्वतः अभिराम पासून दूर राहू लागलीस. अंतराला दिल्लीला देखील जाऊ दिलं नाहीस तू. आणि सगळ्यात मोठी गोष्ट, तू आई होऊ शकत नाहीस. ही गोष्ट तू आमच्यापासून लपवून ठेवलीस. सगळं आपल्या मनाप्रमाणे केलंस तू. सगळं. तुझ्या या निर्णयामुळे आम्ही सगळे किती दुखावले गेलो आहोत याची कल्पना आहे तुला? बोल ना काहीतरी. बोल. अगं काहीतरी बोल. ती येऊन गेली की काय? अभिराम, अभिराम, मी तुझी अंतरा. तुझ्यावर फक्त माझा आणि माझाच हक्क आहे. ए जे अंतराताई बरोबर बोलतायत. तुम्ही त्यांचेच आहात. लीला तू काय बोलते तुला कळते? थांब अभिराम. लीलाची आणि तुझी सोबत फक्त इथपर्यंतच होती. आता मला माझ्या वाटचं प्रेम मिळायला हवं. हे शक्य नाही अंतरा. का? का शक्य नाहीये? हा, मी पत्र लिहून तुला सांगितलं ना दुसरं लग्न करायला. आता मीच सांगतेय की माझ्या सोबत परत ये. जे अंतराताईंनी 20 वर्ष एकट्याने काढली. आता त्यांची परीक्षा नका बघू. एवढं कळतंय ना तुला? मग गेली का नाहीस तू अजून? नाही, मी जाणारच आहे. मला फक्त एकदा एजंटचा निरोप घ्यायचा आहे. लीला, निघ आता. चल. नाही, अंतराताई चल प्लीज एकदा. हे जे अंतरा विश्वरूपचा फोन. हॅलो विश्वा. इतकी वर्ष ज्या क्षणाची मी आतुरतेने वाट पाहत होते, आज तो क्षण अशा पद्धतीने आला. मी कोण आहे? माझी माणसं कोण आहे? माझं घर कुठे? माझी हक्काची माणसं मला भेटतील की नाही भेटणार या आणि अशा अनेक प्रश्नांनी माझं मन भंडावून गेलं होतं.
आता या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली. मला सगळं स्पष्ट आठवतंय. 20 वर्षांपूर्वी याच देवाऱ्यात तुझी पूजा करायचे, भक्तिभावाने तुला नमस्कार करायचे. माझ्या अभिरामच्या सुखासाठी, माझ्या घरच्यांच्या भल्यासाठी कितीतरी नवस बोललेत मी इथेच. उपवास, तापास, व्रत, वैकल्य, प्रथा सगळं काही पाळलंय. जहागीरदारांची मोठी सून म्हणून प्रत्येक कर्तव्य पार पाडलंय मी. तुझ्या आशीर्वादाशिवाय एकाही दिवसाची कधीच सुरुवात झाली नाहीये माझी. कधीच तुझ्या समोरचा दिवा शांत होऊ दिला नाही. या सगळ्याचं मला काय फळ मिळालं? हे हे सगळं आठवून काय उपयोग? इतक्या वर्षात सगळ्यांचं, अगदी माझ्या अभिरामचं देखील आयुष्य पुढे निघून गेलंय. तू खूप बदललाय, विसरलाय मला. का का आठवलं मला हे सगळं? माझ्या हक्काच्या घरात राहूनच मला जर परकेपणा जाणवणार होता तर का या सगळ्या आठवणी? माझा अभिराम, माझं कुटुंब, माझं हक्काचं घर असूनही पोरकी झाले मी. हे परकेपण अनुभवायला तू माझ्या घरात मला का पाठवलंस? का मला सगळं आठवतंय? का का अशी परीक्षा बघतोयस तू माझी? बाळा, मी तुझ्याकडे दुर्लक्ष करतेय ना, पण मी काय करू रे? एका अशा वादळात अडकले की ठरवूनही मला तुझ्याकडे लक्ष देता येत नाहीये. तू येण्याची बातमी मला कोणाला सांगता येत नाहीये, कारण मी एका अशा दलदलीत अडकले की मी किती हातपाय मारले ना तरी अजून अजून आत धजत चालले. बाळा, तुला माहितीये, मी आणि तुझ्या बाबांनी तुझ्या येण्याची किती स्वप्न रंगवली होती. अरे, आम्ही तर तुझं नाव, शाळा, कॉलेज, पार तुझ्या लग्नापर्यंत सगळं प्लॅनिंग केलं होतं. तुला माहितीये, तुझ्या बाबांना जेव्हा कळेल ना की तू येणार आहेस, अरे अख्खं घर डोक्यावर घेतील, जगातली सगळी सुख आपल्या पायापाशी आणून ठेवतील, आपल्या दोघांना तसं एखाद्या नाजूक फुलाप्रमाणे जपतील. तो क्षण त्यांच्यासाठी त्यांच्या आयुष्यातला बेस्ट क्षण असेल. पण काय दुर्दैव आहे ना, मला त्यांना ही बातमी सांगता येत नाहीये आणि त्यांना हा आनंद साजराही करता येत नाही. बाळा, पण तुझ्या बाबांची काही चूक नाही आहे यात. ते तर बिचारी स्वतःच
खूप एकटे पडले. बाळा, खरं तर मला ना आता ह्या पुढचा प्रत्येक क्षण तुझ्या बरोबर घालवायचंय. तुझ्याकडे लक्ष द्यायचंय. तुझ्यामुळे होणारे माझ्यातले बदल अनुभवायचे. मुलगी, बायको आणि आता आई. हा प्रवास मला मला एन्जॉय करायचा आहे रे. सॉरी, खरंच सॉरी. पण तू तरी घेशील ना रे मला समजून. कारण आता ह्यापुढे कायमच मला तू आणि तुला मी. मला खात्री आहे तुझा पार्टनर तुझ्यावर कधीच अन्याय होऊ देणार नाही. पार्टनर बाळा, तुझ्या येण्याची बातमी मी पार्टनर बरोबर शेअर करूच शकते. मी ना नेहमी सगळं सांगते त्याला आणि तो नेहमी मला समजून घेतो. खरं तर मला माझा सगळा भूतकाळ आठवतोय. ही खूप आनंदाची बातमी आहे. पण मी हे कोणालाच सांगू शकत नाहीये. आणि जे घडलं त्यात माझी काय चूक आहे? गुरुजींनी मला सांगितलं होतं म्हणून तुझ्या दर्शनाला मी आले होते आणि तेव्हाच माझा ऍक्सिडेंट झाला. तुला जर सगळं माझ्याकडून हिरावूनच घ्यायचं होतं तर मला हे सगळं आता आठवतंय तरी का? काय करू मी आता? कोणाला सांगू? कोणाजवळ हे सगळं बोलू? मला तुम्ही आयुष्यात परत हवे आहात हे कसं सांगू आणि कोणाला सांगू? बोला ना. अंतराताई, अंतराताई तुम्ही इथे खाली कधी आला? अरे बापरे, अंतराताई हे कसं लागलं तुम्हाला? तुम्ही ठीक आहात ना? अरे बापरे, दुखतंय का तुम्हाला? काही नाही झालं, इतकं थोडंसं लागलं, चुकून लागलं ते. ठीक आहे मी. काय करू? लीलाला सांगू का सगळं? मला सगळं आठवतंय हे कळल्यावर काय वाटेल तिला? अंतराताई, हां, कुठे हरवलात? नाही काही नाही. लीला, मला तुला काहीतरी सांगायचंय. सांगा ना. मला तुला सांगायचंय की अंतराताई काय झालंय सांगा ना मला. आपण मैत्रिणी होत ना? मैत्रिणीपासून काही लपवायचं नसतं. सांगा ना काय? लीला, मला सगळं लीला 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 काय झालं? हिला कुठेस आणि काय झालं तुला? तू बरं वाटत नाही का? एजेंना कळता कामा नये की मी प्रेग्नेंट आहे. नाही, मळमळते, बाकी काहीच नाही. चल डॉक्टरकडे जाऊ आता. नाही ऍसिडिटी आहे, मला वाटेल. लीला,
यू नो तू माझ्यासाठी किती इम्पॉर्टंट आहेस. तू प्लीज आता डॉक्टरकडे जा. नाही नाही एव- नीला प्लीज. नीला काय चाल. पण अंतराईने तुम्हाला असं बाहेर का काढलं? हा, त्यांना नेमकं एजंटशी काय बोलायचं असेल? काय कळतच नाहीये. एक मिनिट, त्या नक्की एजे म्हणाल्या का अभिराम म्हणाल्या? हा, आय थिंक काय? आठवत नाहीये वहिनी. सर तुला एक का अंधड जमत नाही ग वहिनी? तू जर आधी सांगितलं असतंस तर आपण गेलो असतो ना एजंटच्या रूमच्या बाहेर सगळं ऐकायला. वा वहिनी वा. नाही, तुमच्या मेंदूची पूजा ना मी कॅन्सलच करणार आहे. आणि तिने बघितलं असतं तर ऐकता ना. तुम्हाला माहितीये ना लीला कशी आहे? लीला फिरे सगळीकडे, लक्ष तिचं एजंटकडे. चारू, तुम्ही आता हे चोरून ऐकणं वगैरे बंदच करा. का वहिनी, काय हरकत आहे? तसंही लीला नाहीये घरात. तरी नकोच ते. पण ही सकाळी सकाळी कुठे गेली असेल हीच तर कळत नाहीये. इतर वेळेस दाखवते तिला अंतरांची किती काळजी आहे. गरजेलाच गायब झाली. तिला जायचं तिथे जाऊ दे. काय करायचं आपल्याला? आपला फोकस काय? आपल्या उद्देशावर लक्ष ठेवा बास. पण उद्देशावर लक्ष कसं ठेवायचं वहिनी? नाही म्हणजे कळतच नाहीये ना. प्लॅन फ्लॉप झालाय, सक्सेसफुल झालाय, काहीच कळत नाहीये. हो ना. आणि एजे आणि अंतराईंमध्ये काय बोलणं झालंय हे आपल्याला कळल्याशिवाय आपण पुढे कसं करणार काय प्लॅन? आणि अंतराईंची मेमरी परत आली असेल तर? अंतराईंची मेमरी जर का परत आली असेल तर ते आपल्याला नक्की कळणार. पण वहिनी, आता आपल्या प्लॅनचा त्यांच्यावरती काय परिणाम झालाय हे आपल्याला कसं कळणार? कळणार. त्यासाठी आपल्याला अंतराईंशीच बोलावं लागेल. चला. हं. सर, आपल्या पहिली पंगत या सेक्शनला लोकांकडनं खूप चांगला रिस्पॉन्स मिळतोय, तेव्हा आम्हाला आणि आपल्या सगळ्या स्टाफला असं वाटतंय की आपण या सेक्शनमध्ये एक सक्सेस पार्टी ठेवायला हवी. हो बाबा. लीला बाबा, मला माहिती आहे घरातल्या सगळ्या प्रॉब्लेममुळे आत्ता पार्टी वगैरे करण्याची तुमची मनस्थिती नाही आहे. पण बाबा, तुम्हीच नेहमी सांगता ना की पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ आपल्याला वेगळं ठेवता आलं पाहिजे. आणि स्टाफने केलेल्या एवढ्या कामाचं आपण जर कौतुक केलं नाही, आपण सेलिब्रेट केलं नाही तर त्यांना खरंच वाईट वाटेल. बरोबर आहे तुमचं किशोर सर. एजे, मलाही असं वाटतंय की आपल्या नेहमीच्याच डेलिगेट्सना बोलवून का होईना पण एक पार्टी करायला हवी. मला वाटतंय स्टाफला पण मोटिवेटेड वाटेल. ठीक आहे, तयारी सुरू करा तुम्ही मग. येस सर. लीलावहिनी, आम्हाला तुमच्याकडनं अजून एक मदत हवी आहे. आमचं असं म्हणणं आहे की या पार्टीचा मेनू तुम्ही डिसाईड करायला हवा. प्लीज.